Cancer Healer Center, a new beginning. मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल या मुख्यमंत्री फडणवीसांच्या धमकीनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा, सूत्रांची माहिती। मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे प्रथमच माध्यमांसमोर मात्र हात जोडत मुंडेंचा राजीनाम्यावर बोलण्यास नकार। पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करू नका, कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची झळ पक्षाला बसते। धनंजय मुंडेंच्या समोरच अजित पवारांचा आमदारांना कानमंत्र। लोकांशी बोलताना भाषा आणि वर्तणूक चांगली ठेवा, चुकीचं काम केल्यास परिणाम भोगावे लागतील, मुख्यमंत्र्यांचा भाजपच्या सर्व मंत्र्यांना इशारा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत। राजीनामा आधीच व्हायला हवा होता, शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं। मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं, ठाकरेंकडून शंका उपस्थित। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज धाराशिव जिल्हा बंदची हाक। देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानं पडसाद। बीडमध्ये 5 वर्षात 276 हत्या तर 766 जणांच्या हत्येचा प्रयत्न। 10 महिन्यात बीड जिल्ह्यात 36 खुनांच्या घटना उघडकीस, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी। कोकाटेंच्या मंत्रिपदासह आमदारकीवर निलंबनाची टांगती तलवार। विरोधी पक्षनेते म्हणून ठाकरेंकडून भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस। जाधवांच्या नावाला भाजपकडून विरोध होण्याची दाट शक्यता। महाविकास आघाडी सरकारच्या काळात जाधवांनी केलेलं भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन। विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता। विधिमंडळाकडून तपासणी केली जाणार। केंद्रासह इतर राज्यातील नियमांचा विधिमंडळ आढावा घेणार, सूत्रांची माहिती। 20 मंत्र्यांनी आमदार निवासातील खोल्या सोडल्या नसल्याचं समोर। विधिमंडळ सचिवालयातून नोटीस देऊनही मंत्र्यांना खोल्या सुटेनात। कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेचं आज राज्यभर आंदोलन। मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयावर दुपारी निदर्शनं करणार। दाखले काढण्यासाठी लागणारे 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय। विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा। महायुतीचा विधिमंडळ समितीसाठीचा फॉर्म्युला ठरला। भाजपला 11, शिवसेनेला 7, राष्ट्रवादीला 4 समित्या मिळणार। मंत्रिपद हुकलेल्या भाजपा आमदारांची समित्यांवर वर्णी लागण्याची शक्यता। लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होणार। टोरेसकडून 15,000 लोकांची 163 कोटींची फसवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। पुण्यातील नाना पेठेतून 11,40,000चे मेफेड्रॉन जप्त। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ड्रग्ज जप्तीची कारवाई। 2 आरोपींनाही अटक। सोने 1,200 तर चांदी 1,000 रुपयांनी महाग। सोने 86,000 प्रतितोळा तर चांदी 94,800 रुपये किलोवर। भारताची चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक। उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्स राखून दणदणीत विजय। विराट कोहलीची 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी तर मोहम्मद शमीच्या 3 विकेट्स। चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आता पाकिस्तानात नव्हे तर दुबईच्या मैदानावर होणार। भारत अंतिम फेरीत पोहोचल्यानं सामना दुबईतच खेळवला जाणार। Cancer Healer Center, a new beginning.